नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18 मे ते 19 मे 2025 या तारखेचा। तर ह्या वेळेत वातावरणात जबरदस्त बदल होऊन अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये वादळे निर्माण झाले आहे आणि या वादळाचा परिणाम मान्सूनवर काय होणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर येत्या 24 तासात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा असेल, कुठे अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य तर कुठे हलका मध्यम बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी सध्या पोषक वातावरण सक्रिय असून येणाऱ्या येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार, काही भागात मध्यम तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर येत्या 24 तासात अर्थात 18 मे ते 19 मे 2025 या तारखेला बघायला मिळणार आहे। तसे अरबी समुद्रातही तीव्र वादळ हे पश्चिम भागामध्ये सक्रिय असून बंगालच्या उपसागरातही सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे। तर या दोन्ही वादळाचा परिणाम येणाऱ्या मान्सूनवर होण्याची शक्यता आहे। तर मान्सून लांबण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि भारताचा पूर्व परिसर आंध्र प्रदेशाच्याही बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा येत्या 24 तासामध्ये असणार आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार तर तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज देखील येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर, किनी, कोडाली, परोळा, मलकापूर, कुकरूड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह राहील। बिद्री, मुरगुड, निपाणी, जैनमाडी, गारगोटी, कापसिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यताही अजरा, नेसरी, अड्डाला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलक्या पावसाची शक्यताही गोकाक, अलकांगीला असून तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। कुरुंदवाडी, सांकेश्वरा, चिकोडी मध्यम स्वरूपात राहील। रायबग, हिडकल, देवणकाठी, श्रगोपी, कुडाची, मंगसुळी हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही अथनी, आडाली, तेलसंग आसपासचा परिसर या भागामध्ये बघायला मिळणार आहे। दागलपूर, बेलरजत, कानामाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तसे दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। अंबोली, चांदगड, अजरा, नेसारी तसेच पटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सावंतवाडी, वेंगुर्ला, औरस, बंडा तसेच अल्टोना, मापासा, बिचुलियम, पणजी, तिक्सा, अलगोटे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। रामगड, धामणे, बाची, बेळगोले जोरदार पावसाचा अंदाज राहील। पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, अलगोटे, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। वायगणी, पोळकासल, पोंडा, राधानगरी, कुणकेश्वरलाई हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। खारपटण, गगनबावडा, लांजा, बेलकर, साक्रापा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरोड, देवरुख, साक्रापा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मुसळधार पावसाची शक्यता आष्टा, तासगाव, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव, मेढा, उडाले या भागामध्ये बघायला मिळणार आहे। मायाणी, पुसेवली, औंध, वडूज, निंदाल, सातारा, कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोयना, पठाण, अरळ, अरवडे, सागदेव, मेढा, महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील। महाड आणि महाबळेश्वर, वाई, खंडाळा, वर्धन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लोणार, नांदल, पलटण, बराड, बारामती, लुसुंबे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिंगणापूर, अकलूज, माळशिरस, मौद, बुद्रुक, बालवानी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूरला हलक्या पावसाचा अंदाज राहील।
कुरुल बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळूळ, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडोला, तानवडी, तुळजापूर, वैरवंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, करकम, शेतवल हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कुरुरवाडी, वांगी, केरन, कोंडेज, सेल्सियस, परांडा, करमाळा, बिगवण या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि बिगवणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन, कर्जत आणि जळगाव, मिरजगाव येत्या 24 तासात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरेगाव, पारनेर, सुपे, अल्याणी, टाकेडोकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, कोडगाव, धनगरवाडी, शिरोळ, माका, देवळी, प्रवारा हलक्या मध्यम स्वरूपात राहील। लोणी, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे घारगाव, मांडवे तसेच मध, जुन्नर, ओथूर, नारायणगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनसर, खेड, पाबल, मलठण, कवठे, भांबर्डे, शिरूर, नार्वे, बोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सुसगाव, पुणे, वाघोली, आळंदी, चाकण मध्यम पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। खोपोली, कसमातला मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसब, पेठ, नरेल, वाडा, मुरबाडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे कोकण विभागाकडे येत्या 24 तासामध्ये बहुतांश ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे। इगतपुरी, मुनगाववाडीवाडी, पांडुर्ली, सिन्नर, तिरडे, डोबरे, नांदूर, शिंगोटे, नाशिक जिल्ह्याचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। लिंगाव, सिन्नर, मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, नाशिक, ओझर हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। फुलंब्री, विरामगाव, एलगोपा, देवगाव या भागात असून श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूर, पाचूर, लिंबेजगाव, बिकेन, धाकेपाल इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तानवाडी, पानवाडी तसेच गोलापांगरी, जालना, बदनापूर जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव राजा, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन हलक्या मध्यम पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये जालना जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। धाराशिवकडे कळंब, मासा, तारकेटबोम मध्यम स्वरूपात राहील आणि मासा, कळंबला हलका राहील आणि तसेच वैरभंग, पाणेगाव, बार्शीला हलका मध्यम राहील। एडशी, धाराशिव, कामेगाव, बेंबली हलक्या स्वरूपात राहील। भाटंजी, नंदुरगाव, होटी, वडोला, तानवडी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। रुद्रवाडी, मुरम, अलूर, घोटाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच भाटंजी, कल्याणी, निलंगणा, लातूर जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिम इकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी असून परभणी जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर जास्त राहील। झरीबोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। बुलढाणा, अकोला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।